गरीब मराठ्याच्या पोरण मी आणि दोघांनी कायदा बहिणीला अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागणार काय चालू यावं तो कुणाकडे घेऊन पळतो याला काय म्हणतो. मला आताच मीडियावाल्यांनी विचारलं नंतर म्हणले की कुणाकडे जार घेऊन जातो तरण्याकडे म्हणतोय मला काही मिळत लागणार म्हणून. म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोरांनी एक कायदा बनीला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आला आणि मग अभ्यासावाल्याने बनीला नाही का वा टेन्शन असतं का मला कळत नाही. आता आम्ही वावर घेतलाय ना पेरायला लागलो झाले फुका ना आमची काखरी बरोबर नाही यायची वाकडे तकडा बैल चलवतो आमचा काय करायचं दुसऱ्या बारीन सरळ चलत तू हे बैल मग नीट चलत पण तू द्यायला ना मला मग आम्ही चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं. तुला काही हे नाही का तू मग हुशार आहे तुला इंग्लिश वाचत येते तुला कायदा वाचत आहे तू पण तो अर्धा टक्का बी आरक्षण नाही दिलं. आम्ही 3 कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला होत असते नाही असं नाही तुमच्याकडून होईल माझ्याकडून होईल तर दगड घातात मोठा एकामेकाच्या. तू हुशार आहे काही कामाचा नाही आमचा पण तू श्रीमंत तू येशीत वाढल्याला तो खानदान आम्ही सगळं बघितलं तो पाहुणे तो आम्हा माझी मंत्री आहे एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी तुमच्या खानदाना पुरे इशित वाढलेले आम्ही गायच्या पत्र्यात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आहेत. आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो तू टेन्शन घेऊ नको. हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही. यांना भाजी नाही द्यायचं पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबईत तिथंच वाळू खा म्हणा खतायचं महाराजांचं लढलं का छत्रपती शिवराय वारंवार लढलं स्वराज्य झालं. अरे आपण 2 वर्षात किती घातलंय आरक्षणात हे स्वाभिमान ठेवायचं. त्याने सांगितलं का आपलं लगेच अयो काय झोकलं काय रे भोगलं तिथंच बोली करून घेतली. जर चुकलं तर सुधारित जार काढावं लागेल ते म्हणले हो याला म्हणतात दाच का मराठ्याच्या गरीबाला